माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज झटपट तर मस्त असं मिरचीचं लोणचं बनवणार आहे। स्वच्छ धुवून मी चाळणीत गाळून कॉटनच्या कपड्यावरती फॅनला सुकवून घेतलंय। सुकवून घेऊन आणि कॉटनच्या कपड्याने एक एक मिरची असं पुसून घेतलंय। आणि कसं आहे ही मिरची ना धुवून देठ काढायची, धुवायच्या अगोदर देठ काढायचे नाही, कारण की धुवायच्या अगोदर देठ काढलं ना आतमध्ये पाणी जाऊ शकतं। त्याच्यामुळं हे मिरची धुवूनच मग देठ काढायची अशी। हे बघा, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी देठ काढून घेते। हे बघा, हे जिरे घेतले एक मोठा चमचा, एक मोठा चमचा धणे घेतले, अर्धा चमचा मेथी घेतले, हे अर्धा चमचा हिंग घेतलाय, एक चमचा हळद घेतले, बडीशेप घेतलाय एक चमचा, एक लिंबूचा रस काढून घेतलाय आणि 2 मोठे चमचे मोहरी घेतलाय। ह्याला आपण भाजून घेऊ आता सगळी मोहरी। हे सगळे मसाले थोडं ना आपण गरम करून घेऊ। हे ठिकाणी तुम्ही मोहरीच्या ठिकाणी तुम्हाला जर मोहरीची डाळ असली ना, मोहरीची डाळ सुद्धा तुम्ही घेतलं तरी चालते। मोहरी ह्या ठिकाणी तुम्ही मोहरी ठिकाणी मोहरीची पिवळी डाळ भेटते, ते डाळ घेतलं तरी सुद्धा चालतंय। मी माझ्याकडे डाळ नाही म्हणून मोहरी घेतले। हे कसं मी आता थोडं थोडं गरम करून मिक्सरला काढून घेते। चला तर मग हे बघा, मी पॅन गरम करायला ठेवलंय। हे अगोदर थोडीशी मोहरी गरम करून घेते अशीच। ह्याला तेल बिल काय नाही टाकत, असेच कोरडेच मसाले भाजून घ्यायचे। हे बघा, बघू शकता तुम्ही असंच थोडं थोडं ह्याला गरम करून घ्यायचं। आणि बारीक मोहरी घ्यायची, आपण जे भाजीला वापरतो तेच मोहरी घ्यायची, जाडसर मोहरी नाही घ्यायची। आम्ही घरी कायम हेच मोहरी वापरतो, बारीकच। बारीक मोहरीनं कसं चव छान येते, खमंग लागते। हे आता थोडंसं गरम झालेला कसा आहे। आता आपण हे दुसरे पण मसाले भाजून घेऊया सगळे। हे 1 चमचा धणे टाकले, 1 चमचा जिरे, हे अर्धा चमचा मेथी आहे। मेथी दाणे जास्त घालायचं नाही, कडू होतंय त्याच्यामुळं। हे 1 चमचा बडीशेप। हे सगळं थोडं थोडंसं गरम करून घ्यायचं, जास्त गरम करायचं नाही। जास्त गरम केलं तर कडवट लागते, मसाला आपला कडू होतोय थोडं। हे मग आपले मसाले भाजून झाले, हे पण ह्याला आपण आता साईडला काढून घेऊया आपण। तोपर्यंत आपले मसाले थंड होते तोपर्यंत आपण मिरची कट करून घेऊया। पॅनच्या हव्याला ठेव, तोपर्यंत आपलं मिरची कट करून घेऊया आपण। हे बघा, असं 1-1 इंचाचे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता, हो का असे। माझी मिरची साधारणतः 200 ग्राम आहे, वजनी म्हणाल तर। मी पाव किलोची थोडी काढून ठेवली। हे बघा, असं ह्या साईजमध्ये मी 1-1 इंचाचे कट करून घेतले। अशा ह्या साईजनं कट करून घेतलं ना दोन्ही बाजूने मीठ मसाला मुरतंय, म्हणून असं ह्या साईजमध्ये कट करून घ्यायचं। हे बघा, मी मसाले सगळे वाटून घेतले। हे बघा, सगळे मसाले टाकून घेते मी। आणि हे मोहरी वाटून घेतले। हे बघा, बघू शकता तुम्ही, एकच नंबर खमंग वास येते। हे बघा, हळद, हे हिंग आणि हे मीठ आहे चवीनुसार। मीठ टाकून घ्यायचं जास्त, कारण की थोडंसं मीठ जास्त असलं ना आपली मिरची खराब होत नाही। मिरचीला ओला हात लागू द्यायचं नाही, फक्त ओला हात लागलं तरच खराब होती मिरची, नाही तर खराब नाही होतं। हे बघा, लिंबूचा रस टाकून घेते मी। ह्याला आता चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्याला तेल घेऊया, साधारणतः 100 ग्राम तर तेल घेतलं पाहिजे ह्याला। असं 200 ग्राम मिरची आहे म्हटल्यावर तर तेल तर लागणारच। कसं तेलामध्ये आपली मिरची असली ना, मिरची खराब नाही होत। कसं आपलं उकळून थंड करायचं तेल,
तेलाला अगोदर उकळू द्यायचं, उकळलं ना मग थंड करायचं तेलाला। हे बघा, बघू शकता आपलं तेल थंड झालंय। आता मी तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये। तेल टाकूनच व्यवस्थित त्याला कालून घ्यायचं। ह्याच्यामध्ये लिंबूऐवजी व्हिनेगर घातलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। आणि हे ना प्लॅस्टिकच्या भरणीत किंवा स्टीलच्या भांड्यात, तांब्या पितळाच्या भांड्यात असलं भरायचं नाही, फक्त काचेच्या भरणीमध्येच भरून ठेवायचं। ह्याला काचेच्या भरणीमध्ये ठेवलं ना कसं हे खराब होत नाही लोणचं, एकच नंबर राहतं लोणचं, खायला चवीला चांगलं लागतं। मी तर म्हणते की चिनी मातीच्या भरणीत सुद्धा टाकू नका, काचेच्या भरणीत घातलेलं एक नंबर असतं लोणचं। आणि कसं काचेची भरणी घासून स्वच्छ धुवून, तुमच्याकडे ऊन येत असेल तर ना उन्हाला वाळवून घ्या, जर नाही ऊन येत असेल तर स्वच्छ धुवून तुम्ही फॅनला सुद्धा 1-2 तास वाळवून घेतलं तरी चालतंय। मस्त स्वच्छ पुसून घेऊन त्याच्यातलं मॉइश्चर आहे ते सगळं जाईपर्यंत तुम्ही त्याला सुकून घेऊ शकता। अशा पद्धतीने सुकून घेऊन भरलं ना वर्ष काही नाही होणार ह्या आपल्या लोणच्याला, लोणचं अशाला असं राहील। हे आता बरं लोणचं बघताच तोंडाला माझ्या पाणी सुटतंय, पण आता काय खाण्यासाठी नाही। एक ह्याला 4 दिवस 8 दिवस जाऊ द्यायचे, 5-6 दिवस जाऊ द्यायचे। 5-6 दिवस झालं ना मस्त आपलं लोणचं खाण्यासाठी तयार होतं। हे बघा अशा ह्या पद्धतीचं लोणचं बघा, बघू शकता तुम्ही। हे कशी वाटली लोणच्याची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नसेल तर तुम्ही व्हिनेगर सुद्धा घालून घेऊ शकता, एकच नंबर होतं लोणचं खायला। हे बघा, बघू शकता आपलं लोणचं मस्त एकच नंबर झालंय मिरचीचं। हे बघा छान असं झकास लोणचं झालंय। आणि कसं आहे, मी काचेची भरणी घेतली, हे स्वच्छ धुवून कोरडी करून। काचेच्या भरणीत ना लोणचं खराब होत नाही, काय नाही, अशाला असं लोणचं राहते काचेच्या भरणीमध्ये। अशी भरणीत घालायचं लोणचं। मिरची, मसाला, तेल आपलं सगळं परफेक्ट झालंय, बघू शकता तुम्ही। सगळं मी घालून घेते ह्याच्यामध्ये, भरणीमध्ये टाकून घेते। हे बघा असं चांगलं भरून झालंय। ह्याला 8 दिवस ठेवायचं असं, मग 8 दिवसानंतर खायला काढायचं लोणचं। 8 दिवसानंतर मस्त एकच नंबर लागतंय। आता पण खाऊ शकता तुम्ही, असं काही नाही, परंतु लोणचं जेवढं मुरल तेवढं चांगलं लागतंय। मस्त 8 दिवसामध्ये चांगलं मुरतंय आपलं लोणचं, कारण की मध्ये आपण लिंबू हे घातलेलं आहे, त्याच्यामुळं। लिंबू नसलं तर तुम्ही व्हिनेगर बी घातलं तरी चालेल, एकच नंबर लागते आपलं लोणचं टेस्टला। आणि चला आता आपण झाकण लावून ह्याला ठेवू, असं झाकण लावून ठेवायचं। आणि कसं 2-2 दिवसाला जरा उघडून बघायचं, त्याला हलवायचं, जरा ढवळायचं। असं ढवळलं ना जरा खालीवर होते, वरचं खाली, खालचं वरी होते। मग नाही तर कसं आहे ते सगळं तेल जाऊन खाली बसतंय, त्याच्यामुळं ना थोडंसं हलवेत जायचं, चमच्यानं हलवा किंवा असं हातानं धरून भरणी हलवलं तरी पण चालेल। त्याच्यामुळं एकच नंबर लागतं लोणचं। शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल ह्याचं सगळं साहित्य जे बी काय घेतलं मी ते। पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असंच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतेली।